नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती गटड ओके आरआरबी ग्रुप डी चा जो आज झालेला पेपर आहे, तर आज झालेला पेपर म्हणजे 24 डिसेंबर 2025 रोजच्या पेपर मधील शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 या दोन शिफ्ट मधील जीके प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय? 2024 चा 34वा व्यास सन्मान पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा, 34वा जो व्यास पुरस्कार आहे, ओके, व्यास पुरस्कार हा कोणाला मिळाला असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स बघा, एक आहे बानू मुश्ताक, 2 पूनम गुप्ता, 3 सूर्यबाला आणि 4 आहे अभिजित बॅनर्जी. विद्यार्थी मित्रो, हा जो पुरस्कार आहे हा सूर्यबाला यांना मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 3 सूर्यबाला हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, 34वी जी आवृत्ती होती या ठिकाणी हा कोणाला मिळाला आहे, तर हा सूर्यबाला यांना मिळालेला आहे विद्यार्थी मित्रो. ओके, बघा, याचं आपण स्पष्टीकरण बघूया. पहा, 34वा व्यास सन्मान जो पुरस्कार आहे 2024 चे विजेता आहे सूर्यबाला. सुरुवात कधीपासून झाली या ठिकाणी, तर व्यास सन्मान पुरस्कारची सुरुवात ही 1991 पासून झाली. या ज्या सूर्यबाला आहेत या प्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत उत्तर प्रदेश राज्यामधील, आणि यांना कोणत्या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला, तर ती कादंबरी आहे कोण देश की वासी, म्हणजे वेणू की डायरी या कादंबरी करता त्यांना जो आहे हा पुरस्कार देण्यात आला. आणि कोणत्या संस्थेमार्फत हा पुरस्कार वितरण होतो, तर के बिर्ला फाउंडेशन या संस्थेमार्फत हा व्यास पुरस्कार जो आहे हा वितरण केला जात असतो. आणि याचं स्वरूप म्हटलं तर 4 लाख रुपये बक्षीस त्या ठिकाणी दिल्या जात असतं. ओके, लक्षात द्या, व्यास पुरस्कार या ठिकाणी कोणाला मिळालाय, तर सूर्यबाला यांना मिळालेला आहे. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज तुम्हाला रेल्वे भरती संदर्भात व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. पुढील प्रश्न पहा, आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यात अरवली पर्वताच्या टेकड्यात विकसित होणार आहे? ओके, कोणत्या राज्यात? हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की जम्मू काश्मीर? तर विद्यार्थी मित्रो, ही होणार आहे हरियाणा राज्यामध्ये. ओके, कोणत्या राज्यात होणार आहे, तर हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, हरियाणामध्ये काय, जगातील सर्वात मोठे जंगल, ओके, सर्वात मोठी जंगल सफारी पार्क जे भारतातील हरियाणा या राज्यात गुरुग्राम आणि नुह जिल्ह्यातील अरवली पर्वत रांगेत विकसित करण्यात आहे. बघा, हरियाणामध्ये हरियाणामधील गुरुग्राम आणि नुह जे जिल्हा आहे याच्या पर्वत रांगेमध्ये हे असणार आहे. आणि सुमारे 10,000 एकर, ओके, 10,000 एकर परिसरामध्ये हा जो प्रकल्प आहे हा UAE शहरात म्हणजे शारजा सफारी पार्क पेक्षा हा 5 पट मोठा असणार आहे. ओके, संयुक्त अरब अमिरात मधील शारजा जी सफारी आहे त्याच्यापेक्षा हा 5 पट मोठा असा हा प्रकल्प असणार आहे विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढील प्रश्न बघा, रणजी ट्रॉफी 2024-25 खालीलपैकी विजेता संघ कोण ठरला आहे? ओके, बघा, रणजी ट्रॉफी जी आहे 2024-25 ची ही कोणत्या संघाने जिंकलेली आहे? केरळ, विदर्भ, दिल्ली की मुंबई? विद्यार्थी मित्रो, हा कोण जिंकलेला आहे, तर हा विदर्भ जिंकलेला आहे. ओके, रणजी ट्रॉफी 2024-25 कोण जिंकलेली आहे? विदर्भाने जिंकलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 विदर्भ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, रणजी ट्रॉफी 2025 जो आहे विजेता आहे विदर्भ आणि उपविजेता आहे केरळ. ओके, केरळ काय आहे बरं, केरळ उपविजेता आहे. आता यापूर्वी जे आहे या ठिकाणी तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकलेली आहे. यापूर्वी 2017-18 ची आणि 18-19 सलग 2 वर्ष कंटिन्यू जे आहे या ठिकाणी विदर्भाने ही ट्रॉफी जिंकली होती. ही 10वी आवृत्ती होती, 90वी आवृत्ती होती या ठिकाणी, आणि सुरुवात झाली 1934-35 पासून याची सुरुवात झाली होती. ओके, कोणत्या कालावधीमध्ये या क्रीडा खेळण्यात आल्या होत्या, तर 11 ऑक्टोबर 2024 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान या स्पर्धा ज्या आहेत या खेळण्यात आल्या होत्या. ओके, विदर्भ लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो. आपल्याला मागे एक प्रश्न आला होता, IPL चा विजेता संघ कोणता आहे? ओके, IPL चा विजेता संघ आपल्याला RCB आपण लिहिलं होतं, मात्र लगेच दुसऱ्या शिफ्ट मध्ये काय विचारलं होतं, उपविजेता. मग जर आता आपल्याला या ठिकाणी विजेता विचारला तर नक्कीच आपल्याला उपविजेता केरळ लक्षात द्या हा देखील विचारण्याचे चान्सेस खूप प्रमाणात आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण IMP कॅटेगरी कन्सिडर करूया. विद्यार्थी मित्र, तुम्हाला ही PDF देखील डाउनलोड करता येणार आहे. ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. पुढील प्रश्न बघा, 2025 मध्ये युनेस्को कार्यकारी मंडळाचे महासंचालक म्हणून कोणाचे नामनिर्देशन करण्यात आले? ओके, युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाचे महासंचालक म्हणून कोणाचे नामनिर्देशन झाले? बघा, ऑप्शन्स ए डॉक्टर खालील एल एनानी, त्यानंतर शांता रंगास्वामी, 3 आहे आंद्रे अझेलो आणि 4 आहे साने ताकाइजी. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा, नामनिर्देशन कोणाचं झालं, तर डॉक्टर खलीद एल एनानी यांचं नामनिर्देशन झालं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा, हे काय होते, हे पूर्व होते. ओके,
आंद्रे अजेलो हे पूर्वीचे होते. आता विद्यार्थी मित्र याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तुमंत्री डॉक्टर खालेद एल एनानी यांचे संस्थेचे पुढील महासंचालक होण्यासाठी नामनिर्देशन केले आहे. ओके, आता युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे बरं? तर युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असा युनेस्कोचा फुल फॉर्म आहे. युनेस्कोची स्थापना विचारली, लक्षात द्या, 16 नोव्हेंबर 1945 रोजी युनेस्कोची स्थापना करण्यात आली आहे. युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. आणि एकूण सदस्य किती आहे युनेस्कोचे? तर एकूण 194 सदस्य देश त्या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. आणि ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, कोणत्या संस्थेने स्थानिक बांबूंचा वापर करून प्लास्टिकला उत्तम पर्याय असलेले पर्यावरण स्नेही संमिश्र साहित्य विकसित केलेले आहे? ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न IMP कॅटेगरीमध्ये कन्सिडर करूया. आगामी जी पोलीस भरती होईल, ओके, आगामी पोलीस भरती असो, वनरक्षक भरती असो किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा, त्यामुळे हा प्रश्न 100% आपल्याला रिपीट व्हायचे चान्सेस आहेत, कारण खूप महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे. बघा, प्लास्टिकला पर्याय म्हणून बांबू पासून जे आहे संमिश्र तयार करण्यात आलेलं आहे. यामध्ये बघा, IIT मद्रास, IIT मुंबई, IIT खरगपूर आणि IIT गुवाहाटी. तर विद्यार्थी मित्र, कोणी विकसित केले ते? कोणत्या संस्थेनं? तर IIT गुवाहाटी या संस्थेने विकसित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा आता नेमकं केलं काय या ठिकाणी, याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. पहा, या ठिकाणी बांबूचा तुडला, ओके, एक बांबूची जात आहे. ओके, बांबूचा तुडला ही एक बांबूची जात आहे. यापासून काय त्यांनी बायोडिग्रेडेबल पॉलिमर पासून बनवलेले हे मिश्रण तयार केलेलं आहे. बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT गुवाहाटी येथील संशोधकांनी बांबूचा वापर करून बायोडिग्रेडेबल पॉलिमरच्या सहाय्याने प्लास्टिकला उत्तम पर्याय ठरू शकणारं पर्यावरण स्नेही संमिश्र तयार केलं, ज्याला इको फ्रेंडली कंपोजिट मटेरियल असं म्हणतात. ओके, आता याचा वापर कुठे होत आहे? तर कारचे जे अंतर्गत भाग असतात ना, त्याच्यामध्ये हे वापरले जाणार आहे. ओके, कारच्या अंतर्गत जे डॅशबोर्ड वगैरे जे काही प्लास्टिकचे सामान त्या ठिकाणी वापरले जाते, ओके, त्यामध्ये यापासून बनवलेल्या वस्तू हा वापरल्या जाणार आहेत. क्लिअर आहे सर्वांना? चलो विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणता देश आपल्या उंटाच्या संख्येतील घट दूर करण्यासाठी नॅशनल कॅमल सस्टेनेबिलिटी इनोव्हेशन, ओके, या ठिकाणी सुरू करीत आहे? कोणता देश आहे? सौदी अरब, भारत, अफगाणिस्तान की भूतान? तर विद्यार्थी मित्र, ही मोहीम कोण सुरू करणार आहे? तर आपला भारत देश सुरू करणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 भारत हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. याचा उद्देश काय बरं? तर भारतातील, ओके, बघा याचा उद्देश समजून घ्या. भारतातील उंटांच्या संख्येत झालेली 75% घट, ओके, बघा 1977 मधील 11 लाखावरून 2019 मध्ये 2.52 लाखापर्यंतच या ठिकाणी झालेला आहे. ओके, ही झालेली जी घट आहे ही घट रोखणे, त्याचे पर्यावरण आणि वास्तू जे आहे सांस्कृतिक महत्व पुनर्स्थापित करणे. आता हे कोणत्या मंत्रालयाद्वारे आहे? तर विद्यार्थी मित्र, मंत्रालय येथे या ठिकाणी हा उपक्रम केंद्रीय मत्स्य मंत्रालय, पशुसंवर्धन व दुग्ध संवर्धन मंत्रालयाद्वारे, मिनिस्ट्री ऑफ फिशरी, अॅनिमल हजबंड्री अँड डेअरिंग द्वारे हा उपक्रम राबवला जात आहे. आता याला सहकार्य कोण कोण करत आहे? हा मसुदा जो आहे हा अन्न आणि कृषी संघटना FAO यांनी यांच्या तांत्रिक सल्ल्याने हा तयार करण्यात आलेला आहे. प्रमुख लक्ष कुठे असणार आहे? राजस्थान, गुजरात यासारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये उंटांची पैदास वाढवण्याचा कार्यक्रम हा विस्तारित करणे, आरोग्य सेवा सुधारणे, उंटांच्या दुधासह इतर उत्पादनांच्या बाजारपेठा विकसित करणे यावरती भर दिला जाणार आहे. आणि विशेष दिवस कोणता आहे? तर जनजागृती वाढीसाठी 22 जून हा जागतिक उंट दिवस. ओके, बघा IMP आहे, लक्षात द्या. जागतिक उंट दिवस कधी आहे? तर 22 जून हा जागतिक उंट दिवस म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा प्रस्ताव देखील या अंतर्गत मांडण्यात आला आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने 5 जून 2026 पर्यंत राज्य जे आहे सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे? ओके, प्लास्टिकचा सिंगल यूज मुक्त करण्याचा या ठिकाणी निर्णय कोणत्या राज्याने घेतलेला आहे? राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश की तामिळनाडू? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पहा या ठिकाणी पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, 1 ग्राम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? ओके, 1 ग्राम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? 9, 7, 10 की 4? तर विद्यार्थी मित्र, 1 ग्राम प्रथिनापासून
4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 KCL आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न बघा. थंडपणासाठी म्हणजे कूलिंगसाठी रेफ्रिजरंट मध्ये काय वापरतात? ओके, कूलिंग म्हणून काय वापरतात, कूलंट म्हणून काय वापरलं जात असतं? ओके, फ्रेऑन, अमोनिया, वरील दोन्ही की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी फ्रेऑन वापरलं जातं. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? ओके, बघा वित्तीय आरोग्य निर्देशांक हा कोण जारी करते बरं? तर हा जारी करणारी संस्था कोणती आहे? तर तो आहे नीती आयोग. ओके, वित्तीय आरोग्य निर्देशांक कोण जाहीर करते? नीती आयोग जाहीर करत असतो. कोणतं राज्य प्रथम स्थानी आहे? महाराष्ट्र, केरळ, ओडिसा की गुजरात? तर प्रथम स्थानी या ठिकाणी कोणतं राज्य येतं? तर ओडिसा हे राज्य या ठिकाणी प्रथम स्थानी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ओडिसा आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा जो निर्देशांक आहे, ओके, वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 यामध्ये ओडिसा राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. ओके, ओडिसाने काय प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतर छत्तीसगड द्वितीय स्थानावर आहे, गोवा तिसऱ्या स्थानावर येतं, झारखंड चौथ्या स्थानावर आहे, गुजरात 5व्या स्थानावर, महाराष्ट्र जे आहे ते 6व्या स्थानावर येतं. ओके, बघा महाराष्ट्र किती स्थानावर आहे? 6व्या. त्यानंतर उत्तर प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक यासारखी राज्ये ही आघाडी धावपट म्हणून कार्यरत आहेत. ओके, ओळखली जातात. आता जे राज्यांचा महसूल, खर्च, कर्ज व्यवस्थापनावर आधारित आर्थिक कामगिरी दर्शवते, ओके, त्या अंतर्गत जो असतो हा निर्देशांक जाहीर केला जात असतो. प्रथम स्थानी कोणता आहे? तर ओडिसा हे राज्य प्रथम स्थानी आहे, लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघा. जगातील पहिली कार्बन फायबर हाय स्पीड ट्रेन कोणत्या देशाने सादर केली? ओके, बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र? जगातील पहिली कार्बन फायबर, ओके, कार्बन फायबर हाय स्पीड ट्रेन, कार्बन फायबर हाय स्पीड ट्रेन या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग कोणत्या देशाने सादर केलेली आहे ती? ओके, हे देखील महत्वपूर्ण आहे. हाय स्पीड ट्रेन, ओके, तर ही जी ट्रेन आहे ही विद्यार्थी मित्र चीन या देशाने सादर केलेली आहे. कोणत्या देशाने? चीन. ओके, चीन. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चीन या देशाने ही हाय स्पीड ट्रेन जी आहे सादर केली आहे. बघा स्पष्टीकरण समजून घेऊया याचं. काय जगातील पहिली कार्बन फायबर हाय स्पीड ट्रेन ही चीन या देशाने सादर केली आहे. यानंतर विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा. ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारा भारताचा 11वा खेळाडू कोणता आहे? ओके, ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा भारताचा 11वा खेळाडू कोणता आहे? महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली की सूर्यकुमार यादव? विद्यार्थी मित्र या ठिकाणी 11वा खेळाडू कोणता आहे? तर महेंद्रसिंग धोनी. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, MSD माही ज्यांना म्हणतो आपण, महेंद्रसिंग धोनी हा 11वा खेळाडू या ठिकाणी आहे. ओके, बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा 11वा भारतीय खेळाडू हा महेंद्रसिंग धोनी आहे, ज्याचा समावेश जून 2025 मध्ये करण्यात आला. तो ICC हॉल ऑफ फेम मध्ये निवडला जाणारा 11वा भारतीय आणि 9वा पुरुष ठरलेला आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी 3 काय आहेत? तर 3 या महिला असणार आहेत. ओके, बघा आता कोणकोणते हे 11 खेळाडू आहे हे देखील आपण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र ICC हॉल ऑफ फेम मधील भारतीय खेळाडूंची यादी या ठिकाणी बघा. कोण आहे? एक आहे सुनील गावस्कर, दुसरे आहेत बिशन सिंग बेदी, तिसरे आहे कपिल देव, चौथे आहे अनिल कुंबळे, पाचवे आहे राहुल द्रविड, सहावे आहे या ठिकाणी सचिन तेंडुलकर, सातवे विनू मकंड, आठवी डायना एल्डोजी, ओके, नववे वीरेंद्र सेहवाग, 10वे नीतू डेव्हिड या 2, त्यानंतर 11वे कोण आहे तर महेंद्रसिंग धोनी. ओके, 11वे कोण आहे तर महेंद्रसिंग धोनी, ज्यावरती आपल्याला प्रश्न होता. आपल्याला 11वे विचारलेला आहे. बघा आकडेवारीनुसार विचारता विद्यार्थी मित्र 11वे, मग या ठिकाणी 6वे विचारू शकतात, 5वे विचारू शकतात, 7. ओके, अशा पद्धतीने कोणतेही विचारले जाऊ शकते. त्यामुळे हा IMP आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे, किंवा आपल्या याची तुम्हाला PDF देखील डाउनलोड करता येणार आहे. ओके, PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही करायचं काय बरं, तर सर्वप्रथम सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, जे नवीन आहे त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील, कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. खास करून RRB ग्रुप डी जे आहे, ओके, RRB ग्रुप डी चे खूप सारे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघायची आहेत.
आणि ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक ही आहे सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.